नमस्कार आणि कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि नवीन व्हिडिओ ह्याकरता आहे कारण की मला इंस्टाग्रामवरती थोड्याशा 4-5 लोकांनी विचारलेलं की मी बरेच दिवस झाले रील पोस्ट नाही केलं आणि यूट्यूबवरती बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही पोस्ट केला. मध्ये एक जस्ट खूप दिवस आधीचा माझ्याकडे एक पेंडिंग व्हिडिओ होता तो पोस्ट केलेला आणि रिझन असं होतं की म्हणजे आजीला बरं नव्हतं, माझ्या निमोनिया झालेला आणि गेले 10-12 दिवस झाले मी हॉस्पिटलमध्ये होते आजीसोबत. इवन माझे घरचे पण होते, सगळेच होते. सो बरं ठीक आहे, तो मुद्दा नाही आहे. आता आजीला बरं वाटते, आजी व्यवस्थित बरी होती आहे. सो रिकव्हरीला थोडा वेळ लागेल आणि होतील सगळ्या गोष्टी नॉर्मल. सो त्याकरता मलाही अजिबात मनातून वाटत नव्हतं की मी व्हिडिओ केले पाहिजे किंवा काय बनवलं पाहिजे, तिच्यासोबत असावं असं मला आणि आम्हाला सगळ्यांना घरच्यांना वाटत होतं. फायनली आज ती जरा बरं फील करते, बेटर आहे, तिचं तब्येत वगैरे सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत आणि 1-2 दिवसात आता आम्ही घरी जाऊ. सो ज्यांना कोणाला हा प्रश्न पडलेला की मी कुठं गायब झालेली, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. आणि माहीत नाही मी हा पोस्ट करेल पण की नाही करेल, आत्ताच्या कंडिशनला माहीत नाही, बट जस्ट इन केस वाटलं मला शेअर करावं ही गोष्ट तर मी करेल. आणि सो बस हेच सांगायचं होतं. आणि आज बरं वाटलं तिला, त्यामुळे दिवसभर मी थोडंसं आज बाहेर गेलो, थोडा घरच्यांसोबत नाश्ता केला. काल काका काकूही आलेले, मग तेही इकडेच थांबले. थोडं जॉईंट फॅमिली असली की आपल्याला असं सवय असते ना सोबतच राहण्याची, त्यामुळे आजीला जेव्हा जवळ सगळे असतात की मग तिला जरा एनर्जी येते, तेवढंच जरा बेटर फील करते ती. त्यामुळे आम्ही सध्या हॉस्पिटललाच घर करून टाकले आमचं आणि सगळेजणच कालही सोबत होतो. दिदीही आलेली माझी दुबईवरून, सो एकच दिवस होती ती, बट ठीक आहे, तेवढंच घरचे माणसं भेटले, सगळे असले की बरं वाटतं. असंच काहीतरी आहे. प्रणाली आली आहे, ती इकडनंच वर्क फ्रॉम हॉस्पिटल वर्क फ्रॉम होम नाही, तिचं वर्क फ्रॉम हॉस्पिटल चालू आहे सध्या. सो भैयाही इथेच आहे. आदित्यचा बड्डेही नाही केला यावर्षी आपण. सो बघूयात आता, बड्डे करायचा आहे. आदित्यच्या सगळ्याच गोष्टी पेंडिंग आहेत, पण पहिले आजीची तब्येत खूप इम्पॉर्टंट होती आमच्या सगळ्यांसाठीच. आणि फायनली साईबाबांच्याच कृपेनं म्हणावं लागेल आजी बरी आहे आणि आम्ही सगळे आत्ता फायनली खुश आहोत आणि त्या सिच्युएशनमधनं बाहेर आलो. सो करूयात आता ज्या कुठल्या गोष्टी राहिल्यात पेंडिंग आणि घरी गेल्यावर मी सांगेलच का तो ब्लॉग पुढचे आपण व्हिडिओची जर्नी सुरू करूयात. सो आता झाली बाय बाय. तर हा हॉस्पिटलमधला आमचा 9वा दिवस होता आणि आजीला ICUमधून बाहेर शिफ्ट केलेलं आणि रात्री खूपच तिला गरम झालेलं, अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे आम्ही कूलर घेऊन यायचं ठरवलेलं. आणि संगमनेरमध्ये ह्या मंदना हॉस्पिटलमध्ये आम्ही होतो. हॉस्पिटल खूप छान होतं, सर्व्हिस बाकीच्या सगळ्या गोष्टी छान होत्या. हॉस्पिटलचं अजून काही काम चालू आहे, त्यामुळे ACची सध्या सुविधा नाही आहे, पण लवकरच सुरू होईल. तेही गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. आणि घे त्यासाठी आईस्क्रीम पण आणलंय. आज तुझा जीव गार कर. तर आम्हाला प्रश्न पडलाय, आम्ही फर्स्ट टाइमच कूलर यूज करतोय, त्यामुळे पाणी भरल्यानंतर कसं कळेल हा प्रश्न आम्हाला दोघींनाही पडलाय. सो बघूयात आता. रात के 10 बजे झालं का नाही प्रणाली 22 लिटर? काय माहिती, अर्ध खाली पण सांडलंय. नको बाई, अरे ते केवढूस आहे टाक. आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही कूलर आता स्टार्ट करतो आहोत. वाव वाव, जबरदस्त आहे. हा व्हिडिओ 8वा दिवस आहे, म्हणजे हॉस्पिटलमधला, जेव्हा आजीला ICUमधनं बाहेर काढलेलं तो दिवस आहे. आणि डॉक्टरांनी सांगितलेलं जरा रिलॅक्स होण्यासाठी मूवी बघा, सो आम्ही शोले मूवी बघत आहोत. बॅक टू 9th डे. आणि आज काका काकू आलेले घरून डब्बा घेऊन, सो आज ते आमच्यासोबतच इथे राहणार आहे. आणि चलो. आणि कूलरचं कौतुक काय संपतच नाही आहे. आणि ज्याला कूलर गणलेला आहे त्याचे जे पाते आहेत ते नुसते सारखे खालीच पडत आहेत, त्यामुळे भैयांनी जरासा जुगाड करून तिथे क्लच लावलेला आहे. बघत आता काय होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मंदिरात देवीचा भंडारा होता आणि त्यासाठी सकाळपासूनच इथे गाणे वगैरे चालू होते, त्यामुळे आम्ही बाहेर येऊन बसलेलो. आणि आजीचा अजिबात न आवडता उपमा नाश्त्याला होता
आजीला ऑप्शन नव्हतं पण आम्हाला होतं, त्यामुळे आम्ही बाहेर जाऊन नादब्रह्मची इडली खायचं ठरवलं. काका काकूही सोबत होते, त्यामुळे मग आम्ही बाहेर जाऊन नाश्ता करायचं ठरवलं आणि बऱ्याच दिवसानंतर बाहेरचा नाश्ता खातोय, त्यामुळे आम्हालाही जरा असा चेंज वाटला आणि चांगलं वाटत होतं. आणि दुपारी माझ्या नवऱ्यानं मला सरप्राईज दिलेला आहे, तो मला भेटायला आलेला आहे. काहीच दिसत नाही काळू. किती दिवस झाले भेटलो नाही बाबा. कसं आहे? मी बरा आहे, तू कसा असतो? ब्लॉगर आज ऍक्टिव्ह झालेला आहे. जे ऍक्टिव्ह व्हायचं ते झाले का? ते व्हायचे ते पण ऍक्टिव्ह झाले बाबा. डबा टाइम. आज तुझी फेवरेट भाजी आज? अरे ह्याचा रंग कुठे आहे? काय आहे? काय आहे खरं? मस्त जेवण आहे. ओ, वाव. वांग. भाजी आण ना काहीतरी. काय केलं? प्रणालीने माझ्या हाताला स्टिकर चिटकवलं. राहू दे ना मग. राहू दे. डॉक्टर डॉक्टर कुस्ती. जावयाचे नखरे. आजीला मक्याच्या लाह्या खाऊ वाटलेलं. 2 मिनिटं तर स्कॅनिंगलाच गेले माझ्या डोक्यात की मक्याच्या लाह्या म्हणजे नक्की काय आहे. सो मक्याच्या लाह्या म्हणजेच पॉपकॉर्न खायचे होते आजीला. आजीचे पॉपकॉर्न नाही मिळाले, त्यामुळे आम्ही येवले चहाच्या इथे येऊन आज चहा न पिता सरबत पिलेलं आहे, कारण की भयंकर गरम होते. भयंकर म्हणजे खूप बेकार असं गरम होते. सो आता आम्ही चाललोय पॉपकॉर्नच्या शोधात. बघत आजीसाठी पॉपकॉर्न मिळते की नाही. लिटरली ती 8-9 दिवसानंतर काहीतरी म्हणली आहे की तिला एवढं पॉपकॉर्न खाऊ वाटतंय. सो पॉपकॉर्न तर शोधावंच लागणार आहेत मला. लेट्स सी सापडता येते. त्याला हे गावठी पॉपकॉर्न मिळाले मला. आणि मला मस्तपैकी ब्रँडेड पॉपकॉर्न मिळाले. धरून ठेवला हात. मला वाटलंच होतं मुंगी मारली तू. मुंगी हातावर मुंगी होती, मिली ती. एवढं कसं काय गरम झालंय? गाडीत होतं. हे बघ पारडा. नको नको नको, इथं सगळं चिखल लागेल. प्रणाली नक्की काय जॉब करते हे ती भैयाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. सो चाललंय आणि तिचा नंबर झाल्यानंतर मी व्हिडिओ कसे एडिट करते हे शिकायला भैया माझ्याकडे येणार आहे. तर जे काही मला तुमच्यासोबत शेअर करता आलं ते मी ह्या व्हिडिओ थ्रू शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. कारण ऑलमोस्ट गेले 10 दिवस झाले असतील मला वाटते मी व्हिडिओ पोस्ट केला नाही आहे कुठलाच. आणि खूप जणांचे प्रश्न आलेले इंस्टाग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती. माझे जे रिलेटिव्स आहेत त्यांनी विचारलेलं काहींनी की व्हिडिओज नाही टाकले, तर त्यांच्यासाठी मला असं वाटतंय हा व्हिडिओ केला आहे. ऑलमोस्ट 12-13 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि काही दिवस आजी ICUमध्ये होती, त्यामुळे मी त्या कुठल्याच गोष्टी आणि म्हणजे माझ्या लक्षातही आलं नाही की ह्याचा व्हिडिओ केला पाहिजे. पण जेव्हा आजी ICUच्या बाहेर होती तेव्हा आदित्य आलेला आणि तो म्हणला की तू काहीतरी तर इथला ब्लॉग बनव, असं त्याला सुरुवातही केली मी आणि व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलेला आहे. थोडंफार जे काही गोष्टी आहेत तुम्हाला आता जे काही व्हिडिओत बघितलं त्या सगळ्या छान छान गोष्टी दिसलेल्या असेल, पण जेव्हा मूड छान असतो किंवा जेव्हा आजूबाजूला सगळं छान गोष्टी घडतात तेव्हाच व्हिडिओ काढू शकतो. जेव्हा आजूबाजूला चांगल्या गोष्टी घडत नसतील किंवा आपल्या आयुष्यात थोडंफार काही जे आपलं म्हणजे नाही घडावं अशा गोष्टी घडतात ते मी काय कोणीच मला वाटत नाही की तेव्हा कॅमेरा घेऊन व्हिडिओज बनवत असेल. सो जो फेज होता आजीला बरं नव्हतं तो मला कुठलाच मी व्हिडिओचा शूट केला नाही, त्यामुळे मला तो दाखवता आला नाही. शेवटच्या 2-3 दिवसामध्ये एक व्हिडिओ मी आजचा जो शूट केला तो आहे, पण त्यानंतर ही रात्री तिची तब्येत जरा खराब होती त्यामुळे मी पुन्हा व्हिडिओ बनवला नाही आणि एवढाच होता हा व्हिडिओ जो मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि खूप असं गरम होत होतं त्यामुळे आजीला त्या दिवशी बरं वाटत होतं, त्यामुळे आम्ही बाहेर गेलो आणि कूलर घेऊन आलेलो
आणि त्या दिवशी सगळ्यांचा मूड जरा छान होता, त्यामुळे तो हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला. थोडे यातले जे व्हिडिओज आहेत ते पुढे मागे असे आहेत, त्यामुळे हा एका कंप्लीट दिवसाचा व्हिडिओ नव्हता. सो बाकी सगळं झालेलं आहे. तिला 1.5-2 महिन्यांपासून खूप त्रास होत होता आणि फायनली तो आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. म्हणजे अजूनही तिला विकनेस आहे थोडंच फार. ती आधीसारखी नॉर्मल अजून तरी झालेली नाही आहे, त्यामुळे मला वाटत नाही मी खूप काही शेअर केलं पाहिजे. सो म्हणजे असं असतं, त्यांना नजर नाही लागू, त्यामुळे मग मी काही गोष्टी नाही शेअर करत आहे. पण ओव्हरऑल आता तिची तब्येत बरी आहे आणि आमच्या सगळ्यांसाठीच किंवा प्रत्येकाला कुटुंबामध्ये त्यांचे घरातले मोठे व्यक्ती जे आहेत किंवा आजी आजोबा आहे ते नक्कीच जवळचे असतात. आमच्यासाठी आजी एक धागा आहे आणि आम्ही त्यातले मोती आहोत. तो हार तेव्हाच कंप्लीट होतो जेव्हा तो धागा पूर्ण घट्ट असा आहे आणि तोच सगळ्यांना जोडून ठेवतो. सुंदर मोत्याची माळ ही आजीच बनवू शकते. सो आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजीला बरं वाटायला लागले पुन्हा ती. आणि सो ठीक आहे. सो ह्या पद्धतीचा हा व्हिडिओ होता. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि ज्यांना कोणाला प्रश्न पडलेला की कुठे गायब होती, सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे छोटासा. व्हिडिओ आवडला असेल माहीत नाही. सो ठीक आहे, चलो मला एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या आजीसाठी प्रे करावं. ती नेहमी तिची तब्येत व्यवस्थित असावी, तिचं आरोग्य नीट असावं आणि ती लवकरात लवकर अजून बरी व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही देवासाठी एवढी माझ्यासाठी प्रार्थना करा असं मी म्हणेन. सो ठीक आहे, चलो होप सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ठीक आहे, चलो बाय.